अखेर खाते वाटप जाहीर झालं। 5 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि 2 मुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला होता। तर 15 डिसेंबर रोजी 39 मंत्र्यांनी शपथ घेतली होती। मात्र त्यानंतरही खाते वाटप हे जाहीर करण्यात आलं नव्हतं। त्यामुळे हिवाळी अधिवेशनात कोणत्याही पदभार नसलेले मंत्री हे विधिमंडळात हजर होते। अखेर 21 डिसेंबर रोजी मंत्रिमंडळाचं खाते वाटप जाहीर झालं। या खाते वाटपामध्ये शिंदेंच्या शिवसेनेला कोणती खाती मिळाली आहेत, जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी रुशाली ठाकूर, आपण पाहताय आवाज लोकशाहीचा। एकनाथ शिंदेंच्या वाट्याला काय? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गृह खात्यासाठी आग्रही होते, पण त्यांना ते खातं मिळालं नाही। पण त्यांना नगरविकास खातं मिळालं आहे। त्याचबरोबर शिंदे यांनी गृहनिर्माण हे तितकंच महत्त्वाचं खातं पदरात पाडून घेतलं आहे। सार्वजनिक उपक्रम हे खातंही त्यांच्याकडे असणार आहे। याशिवाय मागील मंत्रिमंडळात असलेली जवळपास 30 खाती शिंदेंच्या शिवसेनेला मिळाली आहेत। त्यात कोणत्याही मोठा बदल झालेला दिसत नाही। गुलाबराव पाटील यांना पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्रालय मिळालं आहे। दादा भुसे यांना शिक्षण खातं मिळालं आहे। मागील वेळी ते केसरकरांकडे होतं। संजय राठोड यांना मृदू संधारण खात्याचं मंत्री करण्यात आले। उदय सामंत यांच्याकडे उद्योग खातं कायम ठेवण्यात आलं आहे। तर शंभूराज देसाई यांना पर्यटन खात्यावर समाधान मानावं लागलं आहे। मंत्रिपदासाठी बाशिंग बांधून असलेल्या संजय शिरसाट यांना चांगलं खातं मिळालं आहे। त्यांच्या पदरात सामाजिक न्याय हे खातं पडलं आहे। तर भरत गोगावले हे रोजगार हमी मंत्री असतील। प्रताप सरनाईक परिवहन मंत्री, प्रकाश आबिटकर आरोग्य मंत्री, नगरविकास, गृहनिर्माण, सामाजिक न्याय, शालेय शिक्षण, उद्योग ही महत्त्वाची खाती शिंदेंना आपल्या पदरात पाडून घेण्यात यश आले। तर हे होतं शिंदेंच्या शिवसेनेचं खाते वाटप। मात्र या खाते वाटपाबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या आवाज लोकशाहीचा या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।